पुण्यामध्ये शिवसेना भाजपामध्ये वाद, चंद्रकांत पाटील मोहोळांवर धंगेकरांचे गंभीर आरोप, दोघांचाही गुंडाशी संबंध असल्याचा दावा. गृहराज्यमंत्री योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या भेटीला, योगेश कदम शिंदेंमध्ये मुक्तगिरी बंगल्यावर चर्चा, सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादात. घायवळ संदर्भात प्रश्न विचारताच मुरलीधर मोहोळ गेले निघून, राजकीय कनेक्शन संदर्भात प्रश्न विचारताच काढता पाय. देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतात, घायवळ प्रकरणावरून राऊतांचा घणाघात, रामदास कदम आणि त्यांच्या मुलानं गुन्हा केल्याचाही आरोप. मवियाच्या नेत्यांची ही गुंड घायवळशी सलगी, रोहित पवारांचे निलेश घायवळ सोबतचे फोटो व्हायरल. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून जोरदार समाचार. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा एल्गार, नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा. सरकारनं मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं, मंत्री छगन भुजबळांची मागणी, वेगळ्या आरक्षणाला विरोध नसल्याचंही केलं स्पष्ट. विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतल्यानं ओबीसी नेत्यांचा संताप, विखेंचं राजकारण मतलबी आणि बिनबुडाचं, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. भाजप प्रदेश कार्यकारिणी यादी लवकरच जाहीर होणार, कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला पाठवली, वरिष्ठ नेत्यांनी 2 ते 3 नावं मागवल्याची माहिती. सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही, गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांचा पळकवार, वेळ येईल त्यावेळेस बघू म्हणत इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर, भाजपाची स्थानिक निवडणुकांसाठी तयारी, 3 दिवसात 6 विभागांमध्ये बैठकांचा धडाका. महायुती नव्या आमदारांवर मेहरबान, पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना निधी वाटप, महायुतीमध्ये निधी वाटपावरून ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती. ठाण्यात मविया मनसेचा एकत्र मोर्चा महानगरपालिकेवर, 13 ऑक्टोबरला मोर्चा निघणार, मवियाच्या मोर्चाला मनसेच्या इंजिनचं बळ. नाशिकमधील गुन्हेगारीचं राजकीय कनेक्शन, पोलिसांनी भाजपाच्या मामा राजवाड्यांना घेतलं ताब्यात, गोळीबार प्रकरणी राजवाड्यांची चौकशी. बीड पुण्यामध्ये एफडीएची मोठी कारवाई, कप सिरपचा मोठा साठा जप्त, मध्य प्रदेशातील घटनेनंतर एफडीए अलर्ट मोडवर. तलासरीच्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, शौचालय नीट साफ न केल्यानं मारहाण केल्याचा आरोप, मारहाणीमध्ये विद्यार्थ्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा. शिक्षकेकडून अपमान झाल्यानं 16 वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नवी मुंबईतल्या ऐरोलीमधील धक्कादायक प्रकार, कुटुंबियांकडून कॅन्डल मार्च काढत कारवाईची मागणी. सिंधुदुर्गातील ओंकार हत्तीचा धुडगूस, भरवस्तीत येत असल्याचं समोर, त्यामुळे भीतीचं वातावरण, भात शेती बागांचंही मोठं नुकसान. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजारभावात घसरण, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, नाशिक संभाजीनगर राज्यमार्गावर रास्ता रोको. लग्नाशिवाय पुरुषांसोबत राहू नका, भाजपा नेत्या आनंदीबेन पटेल यांचा मुलींना सल्ला, लिव्ह इन मध्ये गेलात तर तुमचे 50 तुकडे, तरुणींना सूचक इशारा. आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी यांची एस जयशंकर यांच्याशी महत्त्वाची बैठक, अफगाणिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची भारताची घोषणा.